कुठेही अनैतिकतेचं अधपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही, थेट राजीनामा घेऊ. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. या अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 100% माहिती मिळाली. करुणा मुंडेंचा मोठा दावा. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करतील. करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली पण अजितदादा फिक्स आहे. मुख्यमंत्रीपदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी. तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू? अजितदादांची ही शिंदेंना कोपरखळी. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले. CID कडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ फोटो जप्त. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण. व्हिडिओ समोर. वाल्मिकनं अवादा कंपनीला दिलेल्या धमकीच्या कॉलचे तपशील समोर. CIDच्या चार्जशीटमध्ये धमकीच्या सविस्तर संभाषणाचा उल्लेख. वाल्मिक कराडची अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देत शिवीगाळ. वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जेलमधील CCTV बंद. महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद. कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून धक्कादायक माहिती उघड. ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांकडून स्मारकाला दुग्धाभिषेक. आनंद आश्रम परिसरात जोरदार घोषणाबाजी. चेंबूरमधल्या राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. पक्षाचे कार्यकर्ते दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर. TV9 मराठी संबंधित व्हिडिओची पुष्टी करत नाही. विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन केरळ विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीमुळे सामना अनिर्णित राहिल्यानंतरही विदर्भ विजेता. कर्णधार करुण नायरची दमदार कामगिरी.